श्री स्वामी समर्थ. गौरी लग्नाआधी खूप जास्त बोलकी होती. हसणं, मत मांडणं सगळं काही अगदी मोकळेपणानं होतं. पण लग्नानंतर मात्र ती शांत होत गेली. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नियम, पण यामध्ये ती स्वतः मात्र हरवत गेली. ती काही बोलायची तर घरचे लगेच बोलायचे, अगं तू नवीन आहे, जरा समजून घे. कधी दुखावली गेली तर घरचे म्हणायचे, अगं लग्नानंतर असंच घडतं. ती पुन्हा गप्प बसायची. असं करत करत कित्येकदा गप्प बसत गेली आणि हळूहळू तिला एक सवय लागली. तिला असं वाटलं की बोलण्यापेक्षा सहन करून शांत बसलं की गोष्टी आणखीन सोप्या होतात. एके दिवशी माहेरी गेल्यानंतर ती आईशी गप्पा मारत बसली होती आणि अचानक तिचं लक्ष देवाऱ्याकडील स्वामींच्या फोटोकडे गेलं. ती स्वामींकडे बघत बसली. झालेला प्रकार तिनं आईला सांगितला नाही, पण स्वामींना मनात म्हणाली, स्वामी मी इतकी शांत कधी झाले. तेव्हा तिच्या मनामध्ये स्वामींचा भाव उमटला. तिला कळालं की शांत असणं चांगलं आहे, पण स्वतःचं अस्तित्व मिटवणं म्हणजे सहनशीलता नव्हे. आणि त्या दिवसानंतर गौरीने ठरवलं, मी शांत राहील पण हरवणार नाही. लग्नानंतर मुलगी शांत झाली म्हणजे ती सुखी आहे असं आपण पटकन समजतो, पण सत्य वेगळंच असतं. ती शांत होते कारण तिचं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. तिच्या भावनांना ॲडजस्ट करणं म्हणतात. तिच्या वेदनांना हे तर लग्नात होतंच असं नाव दिलं जातं. मग रोज थोडी थोडी ती स्वतःला मागे ठेवते. घर जपताना स्वतःचं अस्तित्व हरू लागते आणि एक दिवस ती इतकी शांत होते की लोकांना वाटतं ही तर खूप समजूतदार आहे. पण स्वामी सांगतात, शांत असणं वेगळं आणि स्वतःला गमावणं वेगळं. सहनशीलता म्हणजे अन्यायाला सवय लावून घेणं नाही. प्रत्येक मुलीने शांत राहावं पण हरवू नये, कारण जी स्वतःशीच गप्प होते तिचं दुःख सगळ्यात जड असतं. आजचा हा व्हिडिओ मनाला लागला असेल तर समज, कुठेतरी एखादी गौरी अजूनही मनात रडत आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा व शेअर करा तुमच्या स्वामी मित्रपरिवाराला आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात मी व स्वामी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.